मंत्रीपुत्र विकास शेठ गोगावले यांनी मंत्री भरत शेठ गोगावले आणि परिवारासह बजावला मतदानाचा हक्क। खरवली मतदान केंद्रावर मंत्री भरत शेठ आणि विकास शेठ यांनी बजावला मतदानाचा हक्क। माझा विजय माझ्या मतदार बंधू भगिनींनी आधीच डिक्लेअर केला आहे। फक्त तो किती मताने होणार याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत। ज्याप्रमाणे भरत शेठ आणि माझ्या आईला विश्वास दाखवून प्रेम दिलं तसे जनता मला देखील प्रेम देईल। विकास शेठ गोगावले। जरी महायुती म्हणून आमच्याशी युती केली नसली तरी आम्ही सर्व जागा निवडून आणू। मंत्री भरत शेठ गोगावले। रायगडचा अध्यक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर ठरवला जाईल। आमच्या मतदारसंघातील सर्व जागा आम्ही जिंकणार असल्याचा मंत्री भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदानाची प्रक्रिया पार पडत असून रायगड जिल्हा परिषदेसाठी नडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी लढवत असलेले मंत्री भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांनी सकाळीच आपल्या आई वडिलांचे शुभाशीर्वाद घेत खरवली येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। मंत्रीपुत्र विकास शेठ गोगावले यांनी सुरुवातीलाच आपल्या गावच्या शेजारी असणाऱ्या शंकर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आपल्या घरी सौभाग्यवती साधना गोगावले यांनी औक्षण केल्यानंतर आपल्या वडिलांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी आई वडिलांचे आशीर्वाद घेतले। मायमाऊली सुषमाताई गोगावले यांनी आपल्या पुत्राला औक्षण करत विजयी भव असे मंत्री भरत शेठ गोगावले आणि सुषमाताई गोगावले यांनी आशीर्वाद दिले। त्यानंतर सर्व परिवार मतदानासाठी जिल्हा परिषद शाळा खरवली येथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। यावेळी बोलत असताना विकास शेठ गोगावले यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला असून माझा विजय हा माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींनी अगोदरच डिक्लेअर केला आहे। फक्त तो आता किती मताने होणार याची उत्सुकता आम्हाला आहे। ज्याप्रमाणे मंत्री भरत शेठ आणि माझ्या आईला या मतदारसंघातील जनतेने विश्वास दाखवून निवडून दिलं आणि प्रेम दाखवलं तसेच प्रेम आमची जनता माझ्यावरती देखील दाखवेल असा विश्वास व्यक्त केला आहे। तर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी देखील विकास शेठ गोगावले हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत माझ्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व जागा निवडून येत असल्याचा विश्वास व्यक्त करत माणगाव तालुक्यातील 2 जिल्हा परिषद उमेदवार देखील निवडून येणार असल्याचे सांगितले आहे। यावेळी बोलत असताना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद हे उमेदवार निवडून आल्यानंतर ठरवले जाईल असे सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड। विजयाचा विश्वास तर निश्चित आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। आज आम्ही सहकुटुंब मतदानाला आलो होतो, आपण पाहिलं चांगला उत्साह आहे, सगळीकडचा आढावाही आमचा चालू आहे आणि ठीक आहे। आता महायुतीमध्ये त्याने आमच्याशी युती नाही केली, परंतु आम्ही एकटे लढून जे काय आमचे सीट आहेत ते आम्ही निवडून आणू। तुमच्या कुटुंबातली दुसरी पिढी आता प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी निवडणूक लढते। विकास गोगावले आहेत जिल्हा परिषदला, कसा काय प्रचार झाला आणि काय प्रचार अत्यंत उत्तम झालेला आहे। सगळी तरुणाई उतरलेली होती आणि विजय हा निश्चित आहे। माझ्या या महाड मतदारसंघातील 9.5 जिल्हा परिषद आणि तेवढ्याच 19 पंचायत समित्या ह्या तर मागच्या वेळेला पण आपण पाहिलात, यावेळेला ह्या तर सगळे येतीलच, परंतु माणगावच्या पण 2 जिल्हा परिषद आमच्या एक्स्ट्रा आहेत, त्या पण आम्ही आणू। रायगड जिल्ह्यामध्ये अध्यक्षपदाची चुरस फार मोठी होईल असं वाटत नाही आहे, कारण निवडणूक झाल्यानंतर मग पुढचे काही गोष्टी ठरवता येतात। परंतु शेतकरी कामगार पक्ष आपण बोलतोय त्याप्रमाणे फार मागे गेलेला आहे। एकेकाळचा 1 नंबरचा पक्ष आज मागच्या क्रमांकावरती आहे, पण असो आम्ही आमचं काम करून आम्ही 1 नंबरला येण्याचा प्रयत्न करतो। याचा विजय तर माझ्या मतदार बंधू बहिणी यांनी तर आधीच डिक्लेअर केलेलं आहे। फक्त किती मतांनी होणार त्याची आम्ही या ठिकाणी उत्सुकतेने वाट पाहतो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की नाते जिल्हा परिषद मतदारसंघातील माझी जनता ही निश्चितपणे मला जे येणाऱ्या पहिल्या जिल्हा परिषद मी लढतो त्यासाठी या ठिकाणी संधी देते। मंत्रीपुत्र म्हणून तुम्हाला कायम गोगावलेंचा मुलगा म्हणून कायम विरोध झालेला रायगड महाडमध्ये विरोधकांनी प्रचंड विरोध केला होता किंवा तुम्ही निवडणुकीला उभे राहून यासाठी प्रयत्न चालू होते। आता निवडणूक देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे, कसं वाटतंय वातावरण? नाही, आनंदाचं वातावरण आहे आणि बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते, परंतु मी सांगितलं की माझा जनतेवरती न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्या ताकदीवरती मी ही निवडणूक या ठिकाणी लढतो आहे आणि जनता जनार्दन ही निश्चितपणे ज्या पद्धतीने भरत शेठला या ठिकाणी प्रेम दिलं आहे, माझ्या आईला 2 वेळेला जिल्हा परिषदला विश्वास दाखवून प्रेम दिलेला आहे, तसंच मलाही देखील जनता विश्वासाने प्रेम देईल।